श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्लोकला आणि ओवीला शाळेत आणेपर्यंत आम्हाला तसा उशीरच झाला होता आणि सोबत आमचा रॉकी पण होता. मग काय पटापट तयार होऊन आम्ही निघालो दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला. 6 वाजता फुलं पडणार होती म्हणून आम्ही पटकन तिथं गेलो तर काय एवढा मोठा छान असा सोहळा चालू होता. कीर्तनकार मस्त असे कीर्तन करत होते बरं का. आणि मंडप तर एवढा छान होता की काही विचारूच नका. एकदम भारी वाटत होतं तिथं गेल्यावर. आणि महिला पण भरपूर जमलेल्या होत्या बरं का. कीर्तनाचा कार्यक्रम संपला की सगळ्यांना फुलं भेटली. 6 वाजता फुलं टाकायची होती म्हणून 6 वाजता कीर्तन संपवण्यात आलं होतं. अशी ताजी ताजी झेंडूची फुलं आम्हाला पण भेटली टाकायला. पण तिथले लोक बोलले की झेंडूची फुलं बसल्या ठिकाणावर टाकू नका, तिथं देवाजवळ जा आणि तिथं वाहा. म्हणून आम्ही इथं येऊन ती फुलं वाहिलीत बघा. तसं आपलं दत्ताचं मंदिर अजून साधंच आहे, कारण त्याचं बांधकाम चालू आहे अजून. आम्ही सगळ्यांनी प्रसाद घेतला. प्रसाद पण मस्त झाला होता बरं का. चपाती, वांग्याची भाजी, भात, वरण, जिलेबी, लाडू सगळं काय होतं. एकदम मस्त असा सोहळा साजरा झाला.